ह्याला एवढं दुःख कशाचं झालंय त्यालाच माहिती, कसा बघतोय बघा. हो. मग सकाळी सकाळी आम्ही ना बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो होतो आणि तिकडून येताना हे घेऊन आलो भाजी. सो मग इव्हनिंगला ना ही जी झाडं होती काही ती लावून घेतली. ही घरातलीच झाडं होती, जुनीच झाडं होती. ती मम्मीने फक्त रिप्लांट केली. अँड मग घरात आल्यावरती हे फ्रूट घेऊन आलते. ह्याला काय बोलतात ते मला माहितीये, पण मला प्रनाऊन्स करता येत नाही नीट, म्हणून मी सांगणार नाही. सो ते खाऊन झाल्यानंतर मी झोपली आणि झोपल्यानंतर माझ्या अंगामध्ये मस्ती आली होती. मला मिसळ खायची होती आणि मिसळच खायची होती. मला माहित होतं की आता मम्मी मला मिसळ खायला घेऊन नाही जाणार, म्हणून मी ऑप्शनमध्ये दुसरं काहीतरी पण ठेवलं होतं. पण मम्मीने ते दुसरंच निवडलं आणि ते दुसरं होतं वडापाव, जे की मला बिलकुल नाही आवडत. अँड मी कृषी प्रदर्शनला गेलते तेव्हा हे झाड आणलं होतं. मी विसरले होते ते लावायचं. बिचारं वाचलं. मग आम्ही डिस्कस करीत बसलो जायचं का नाही खायला. तेवढ्यात दीदीचा कॉल आला आणि आम्ही डायरेक्ट डिनरचा प्लॅन केला. तर डिनरला गेलतो आणि तिथं मी ध्रुवला हे मीठ चारलं अँड आय वॉज बिझी इटिंग. आणि ध्रुवची स्टाईल बघा, शिकलं पोरगं. मग घरी आल्यावरती माझ्या भुक्याची आणि बाहेरच्या भुक्याची भांडणं चालली होती एकदम तडाखेदार.